आपण ऐकत आहात चैत्राली लिखित करा मोहब्बत भाग 46. ए हे असलं रोज नाही जा मिळणार. आधीच सांगते. आज पहिल्यांदा येणार होता म्हणून बनवलं सागरसनी. पण पुढे आपल्याने नाही जमणार असं. त्याचं बोलणं ऐकून ती पटकन म्हणाली. जसा तो मोठमोठ्याने हसायला लागला. ती मात्र याला काय झाले? वेळ लागले का याने पाहायला लागली. हसतोय का तू? मी काही जोक नाही केला. पण 2 मिनिटं होऊनही त्याचं हसणं थांबत नाही. तसं ती रागात गाल फुगवून म्हणाले. जोक नाही, पण असलं जेवण तू रोज रोज बनवायला लागली तर माझं जाड होणं तर बाजूला राहू दे, पण तूही माझ्याबरोबर अजून तेवढी जाड होशील. समोर दिसायला लागलीस खोकल्यासारखी गोलूमोलू, म्हणून हसायला आलं मला. त्याने हसत आपलं कारण हसण्याचे सांगितले. म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? माझं आत्ताच वजन जास्त आहे. पण तिने त्याच्या त्या हसण्याकडे आणि बाकीच्या बोलण्यांकडे साफ दुर्लक्ष केलं आणि रागात त्याला विचारलं. माझ्या एवढी तर बारीक तुझी रुपालीही नाही हं. आता रुपालीला कशाला आणलेस मध्ये? त्याने हसून कंट्रोल करत डोळे बारीक करत म्हणाला. मग ती नाहीतर अजून कोण आपल्या? ती एवढी जाड असूनही तुला आवडत होतीस ना? पण यावेळी मॅडमही रागात होत्या. शेवटी तिच्या नसलेल्या वजनावर जो साहेब गेला होता. आरोही, स्टॉप दिस नॉनसेन्स. तुलाही चांगलंच माहित आहे की ती आपल्यात कधीच नव्हती ना. तरीही तू तिला मध्ये आणत आहेस. त्याने आपल्या रागाचा पट्टा वाढवला. का? आता कसं जमलं? मलाही नाही आवडत कुणी माझ्या खाण्यावर आणि वजनावर बोललेलं. तीही त्याच आवाजाच्या पट्टीत त्याला सुनावली. त्यांचं साखरपुड्यानंतरचं पहिलं लुटुपुटीचं भांडण. प्रेमात अशी गोड भांडण झाल्याशिवाय मजा नाहीच म्हणा. ओके मॅडम, यापुढे नाही काही बोलणार. त्याने तसाच खरकाटा हात हाताने जोडले आणि जेवणाच्या ताट्यावरून मुखेन वॉश बेसिनला हात धुवायला निघूनही गेला. आपण जरा जास्तच बोललो काय? पण त्यालाही कळायला हवं होतं ना की मुलींच्याच काय कुणाच्याही खाण्यावर व वचनावर बोलू नये. आणि मी तर त्याची बायको आहे ना. मला नाही आवडत असलं किजे की तो जाताच थोडं मोठ्या आवाजातच कुटकुटले. बरं बाई, यापुढे नाही करणार ना असले पिझे, त्याने रागात म्हटलं व गाल फुगवून हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन बसला. आपण त्या नासकीचं नाव काढू, उगाच त्याला त्रास दिला. खरंच तो किती आपल्यावर प्रेम करतो आणि एक आपण कायम त्याला दुःखच देतो. असं काही बोलू नाही अरू. आता त्याला समजून घेतलं पाहिजे आणि भरपूर प्रेम त्याला आपले दिलं पाहिजे. ती जेवता जेवता मनाशी विचार करत होती. तोच समोर तसंच अर्धवट ताट त्याचे त्याला दिसते. तिला बिचारा आज खास आपल्या हातचे जेवायला आलाय आणि आपण असे. शी, काही नाही आरू. आधी त्याला भरे. त्याचा रिसवा काढ. ती मनातच बोलत त्याचं ताट घेते आणि त्याच्यापाशी हॉलमध्ये येत मध्ये जातो. साहेब खरंच रागात गाल फुगून तर बसले होते. सोफ्यावर मांडी बिंडी घाले आणि लक्ष मोबाईलमध्ये होते. काहीतरी बघत होता इन्स्टावर. तिने त्याला पाहिले. तो खूप गोड वाटत होता आधीच आणि त्यात भुकेला असल्याने अधूनमधून नखं कुरतडणंही चालू होतं. ती तशी गालात हसली आणि समोरच्या टेबलवर ताट ठेवले हळूच आणि त्याच्या मागे जाऊन उभा राहत तो मोबाईल हिसकावला. त्याने तिच्याकडे रागात पाहिलं, पण त्याच वेळी गाणं लागलं होतं मराठी. हा रुसवा सोड सके पुढे हा बहाना सोड ना अबोला चिरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा बनलो निशाना सोड ना बोला. ती गाणं गात गात हा वॉक पण करत होती अगदी माकडाप्रमाणे आणि तिला तसं पाहून त्याला जाम हसू आलं. तो आता खाली झोपून गडागडा लोळायला लागला आणि त्याला असं हसताना पाहून ती त्याच्याकडे टक लावून पाहत एका अंगावर होत हाताखाली आपला चेहरा ठेवून एकटक पाहत होती. गाणं तर कधीच दुसरं वाजायला लागलं होतं, पण ना तो हसण्यातून अजून बाहेर आला होता ना ती त्याला असं एकटक पाहण्यातून बाहेर आली होती. इतकं कसं हसायला येतं? तिने तो अजूनही हसते म्हणून त्याच्या शेजारी सरकली आणि त्याच्या तोंडावर हात ठेवून बोलली. बोलताना लटका राग दाखवत होती जे त्यालाही कळत होते. पण आता एकटक बघण्याची पाळी आपल्या हिरोवर होती. एकतर ती अशी जवळ पहिल्यांदाच त्याच्या झोपली की
त्यामुळे तो आता ध्येयवान हातून तिच्यात गुंतला होता. "ओय हॅलो." मी काय विचारलं? तिने पटकन बसून आपली ओढणी सावरतच, थोडं लाजत पण तरीही लटका राग दाखवत म्हणाले. कारण तशी झोपल्याने तिची ओढणी थोडी खाली सरकली होती आणि त्याचं तिकडेच लक्ष आहे हे जाणवताच तिला बाई फारी लाज वाटली. पण रागही थोडा दाखवावा म्हणून ती तशी बोलली. पण तरी तो एकटक तिला बघत असल्याने तिने त्याला हलकी चापट मारली. तसं गालावर खळी आणून त्यानेही लाजून आपले तोंड लपवलं. "चला सर, जेवण करूया." त्याला असं लाजलेलं पाहून तिच्या मनात फुलपाखरू उडाले. तिने तरी पण स्वतःला रोखून त्याला म्हटलं आणि ताट घेतलं टेबलवरच. जेवणाची आठवण होताच साहेबांना भुकेची आठवण झाली. खा ना." तिने काल म्हटल्याप्रमाणेच पंजाबी टच दिला होता जेवणाला. त्याला आवडते तसंच अगदी. पण हा मठ्ठ नुसतं हातात घेऊन तिच्याकडे बघत होता. तसं तिने त्याला खुणावत म्हटलं, "अहं, आता पोटात तेव्हा जाईल जर कुणी घास चारला तर." माझा राग जरी गेला असला तरी माणसांवरचा नाक तरी शिक्षा म्हणून, त्याने नाटकी रूपात म्हटलं. तिला त्याला काय म्हणायचं हे कळालं आणि ह्याचं काही होऊ शकत नाही या भावनेने पाहत तिने पोळीचा एक घास सोडून मटर पनीरच्या भाजीबरोबर त्याला पहिला घास चारला. तसं जेवण अप्रतिमच होतं. साहेबांनी हलकेच तिच्या बोटांवर आपले ओठ टेकवले आणि ती नसा शहाही. "आता उरलेलं तू खा." त्याचा तो चाललेला खटाळपणा पाहून तिच्या पोटातही गलबलून आलं होते. शिवाय भूकही तिला लागली होतीच. तिने तरी कुठे या सागरसंगीत जेवण बनवण्यामध्ये नाश्ता केला होता. त्यामुळे तिलाही जबरदस्त भूक लागली होती. "अहं, तूच आता चारायचा आज." "तिला शिक्षा आहे. बोललो होतो ना हो." पण त्याने तिचं ऐकलं नाही. मग काय बिचारीला सर्व त्याला आधी चारावं लागलं आणि मग ती जेवायला लागली. "हे अशी का खात आहेस अधाशीपणाने? जणू कधी असं भेटलंच नाही." त्याने पाणी पित असताना तिला पाहिलं आणि हसून म्हटले, "हो, मग काय करणार? आता भूक सोसवेना म्हटल्यावर." तिनेही लटक्या रागात म्हटलं, "तुझं आत्ता जेवण झालंय म्हटल्यावर तू असंच बोलणार मला का? तू नाश्ता केला नव्हता?" त्याचा आता स्वर थोडा गंभीर झाला आणि त्यात काळजीही. तिने फक्त नकारात्मक मान हलवली. "देवा!" त्याने कपाळावरच हात मारला. "अगं मग आधी सांगायचे ना. मी खाल्लं असतं माझ्या हाताने." त्याला आता स्वतःचाच राग आला आणि ओशाळूनही आलं. "नाही असू देत. तसंही तुला चारताना खूप छान वाटत होतं." ती लाडीकपणे म्हणाली. घास खाता खाता तसा हा पुढे सरकला आणि तिला घास भरवू लागला. तिला आधी ऑकवर्ड वाटलं असं खाताना, पण नंतर भरूनही आलं त्याचं प्रेम पाहून. जेवण मग झाल्यावर तिने भांडी आत नेली. तोही तिला आता मदत करू लागला. दोघांनी बोलता बोलता किचन आवरले आणि बेडरूममध्ये तिच्या गेले. दुपारच्या वेळ असल्याने मरीन ड्राईव्हला संध्याकाळी जायचं आणि तिथून तसंच जेवण करून घरी जायचं त्यांनी प्लॅन केला आणि अशा विविध विचारांवर गप्पा मारत बसले. बऱ्याच दिवसांनी काय पहिल्यांदाच असा योग आला होता त्यांच्या आयुष्यात. इतकं मनमोकळं बोलायला नाही केलं. त्यामुळे दोघंही बराच बोलत बसले आणि बसलेला सगळेजण आपण झोपलं वाटतं. बोलता बोलता अचानक त्याचं लक्ष जातं तसं ती तशीच त्याच्या हातावर झोपी गेली. त्याने हळूच आपला हात तिच्या डोक्याखालचा काढला आणि केपाळावर ओठ टेकून लगेच हॉलमध्ये गेला. कारण मोह हा आपला सगळ्यात मोठा दुश्मन असतो. त्याला आवर घालत ज्याला जमतं तो शेवटपर्यंत टिकून राहते असं त्याचं स्वतःचं असं म्हणणं होतं. रुपालीलाही त्या काळात त्याने साधं टच सुद्धा केलं नव्हते. एवढा जीव लावला असता तरी त्याने आणि आत्ताही तिला इन्सिक्युअर फील करून द्यायचं नव्हतं तिच्या परवानगीशिवाय. म्हणूनच कितीही तिला अजून पाहायचा मोह असला तरी त्याने तो आवरता घेऊन हॉलमध्ये पळाला होता झोपायला. किती शांत वाटते नाही ते. दोघंही संध्याकाळी ठरल्याप्रमाणे घरातून कॉफी घेऊन मरीन ड्राईव्हकडे आले होते. समोर तो अथांग समुद्र आणि मावळतीला तो झुकलेलाच सूर्य पाहत दोघे किती वेळ झाले एकटक त्या सूर्याकडे नुसते पाहतच होते.
तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि त्याने तिच्या डोक्यावर आपलं डोकं. हम्म. म्हणून तर म्हटलं, आपल्या नात्याची पहिली सुरुवात आपण इथून करूया. त्याने किंचित हसून म्हटले. हा सूर्य किती जणांचे दुःख उराशी घेऊन निघाला आहे की आपल्या संधी बोलणे. सुट्टी येतो. तो दो तो नवा दिवस एक नवीन आशा, उत्साह आणण्यासाठी जात आहे. त्यानेही तिचं वाक्य करेक्शन करून म्हटलं. बरोबर आहे तुझं. असा मी विचार याआधी कधीच केला नाही. तिने हसून आपली उडवणारी बट सावरत त्याच्याकडे पाहत म्हटलं. ह्याच्यापेक्षाही खूप चांगली चांगली फिल्मी डायलॉग पाठ आहेत माझे जाणे माहीत. बस तू मला हो म्हण. तोच एक आवाज येतो समोरून. दोघे त्या दिशेला गडबडून पाहतात आधी, पण रागही आलेला होताच दोघांना त्या बोलण्याचा. समोर एक तिशीतला गुंड आपल्या साथीदारांबरोबर हसून पाहत होता. तिने पाहताच तो गुंड वेडेवाकडे चाळे करायला लागला. क्या कडक माले ये तो, बाकी सारी लड़कियां इसके सामने फीकी. भाई, आपका चॉइस बोले तो एकदम राक्षिक आहे. तोच त्या गुंडाजवळचा मुलगा म्हणतो. है ना, क्या बोलती हो मैना, बनेगी क्या तू इसकी भाभी. तो गुंड आता तिच्याजवळ येऊन म्हणतो. ते दोघे आता उठून उभे राहिले असतात. दोघांच्या डोळ्यात आता फक्त आग असते. तो मवाली तिच्या जवळ येताच आरोही पुढे जाणार तसं सत्ता तिला मागे उडतो आणि नकारात्मक मान हलवते. तसा तो मवाली हसून तिच्या केसाच्या त्या बटांना हात लावता अचानक काड काड आवाज येतोय. कुणाला काहीच कळेनासे होते, पण सत्याने त्याचा हात वरच्यावर पकडला होता आणि तो पिरगळला होता. पिरगळताना असा पिळला की त्याची बोटं काट काट वाजल्याचा आवाज आला. आता एवढी तरी त्यात एका पोलिसाला माहीत असणारच ना. ए करून आता त्या मवालीचे सर्व साथीदार धावले सत्याला मारायला. तशी आरोही पुढे सरसावले. आपला दुपट्टा बांधून तिने आपल्या मार्शल आर्ट्सचा प्रयोग करत समोरच्या सर्व गुंडांना पुढच्या 2च मिनिटात दिवसाढवळ्यात चांदणे दाखवले. तिकडे बघ. त्याचा एवढा मार खाऊनही तो गुंड चेवतावला असतानाच सत्याने त्याची नजर आरोहीकडे वळवली, जी या सर्वांना फाईट देत होती. तसा मवाली चांगलाच गांगरला. आरोही सत्यजित कदम आहेत त्या. फक्त माझी बायको, इन्स्पेक्टर आरोही सत्या. समजलं? परत जर असं काही करताना तू आणि तुझे ते भिकारी मित्र इकडे तिकडे दिसलात ना छळताना कुणाला, तर बघा. त्याने एक लाथचा गुंडाला पाठीत मारले आणि चेताळून म्हणाला. त्याच्या पॉझिटिव्हनेस त्याच्या रागातून जो बाहेर असा पडला होता. इन्स्पेक्टर आरोही. त्या मवालीने नाव घेतलं आणि आवंडा केला. गेल्या महिनाभरात तिने आणि सत्ताने मुंबईतील सर्वच गुंड मवालींना पळताभुईची केली होती. त्यामुळे दोघंही आता चांगलेच नावाजलेले होते. आधी त्या मवालीच्या लक्षात नव्हतं आलं, पण त्याने तिचा परत चेहरा पाहिला आणि आता तर खात्री झाली की ती तीच आहे म्हणून. त्याने मग जी धूम ठोकली तिथून की मागे आपले मित्र आहेत की नाही हेही पाहिलं नाही आणि तसाच पळत निघून गेला. चला मॅडम, सूर्य गेलेत असताना आता आपणही जाऊ घरी. त्याने हसत तिला अडवत म्हणाले. ती त्या मगाशी दात काढत असलेल्या मवालीला लाथ मारते की. तसं त्याने तिला मागून धरलं आणि बाजूला करत गालावर खळी आणत म्हणाला. इतक्या लवकर घरी. तिने तसं आपला टायटन बँड असलेल्या हातावरच्या घड्याळात पाहत म्हटलं. आत्ता तर 7च कुठे वाजले. बसूयात ना जरा. ती स्वतः तर त्या रेतीवर थक्कल मारून बसली. सोबत त्याचा हात पकडून त्यालाही बळच बसवलं. अगं पण घरी जायला उशीर होईल परत. अजून डिनरही करायचंय आपल्याला. आणि उद्यापासून परत जॉईनिंग आहे हे विसरली वाटतं. त्याने तिच्या हातात आपले हात गुंफून म्हटले. काय यार, सर्व मूडचा सत्यानाश करतो. ते जॉईनिंगचं सांगू. बस ना जरा शांत त्या वातावरणात, म्हणत ती त्याच्याकडे रागात कटाक्ष टाकते आणि परत नॉर्मल चेहरा करत समोरच्या थोड्याशा उजाडात दिसणाऱ्या प्रकाशात तो आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला चमकत असलेला समुद्र पाहत बसते. त्याचाही नाईलाज होतो. तोही मग पाय पसरून निवांत बसते. तसंही मगाशी त्यांचा हा निवांतपणा त्या गुंडांनी बळावला जो होता. कसला विचार करते? गेली 20 मिनिटं ती नुसती समाधी लावून बसली होती. तो तरी अधूनमधून बोलत होता. मध्ये त्याचा कॉल आलेला आईचा, म्हणून उठून गेलाही होता थोडा वेळ दूर तिच्यापासून.
पण ती मात्र एकाच जागी बसून फक्त त्या अंधारातल्या समुद्राकडे एकटक विचार करत होती. त्याला कळतच नव्हतं की तिला अचानक काय झालं म्हणून. म्हणून शेवटी त्याने तिला आपल्या जवळ ओढत नव्हतं. गारवाही होता वातावरणात बाहेर आणि तिला थंडी लागू नये या हिशोबाने त्याने तिला आपल्या जर्किनमध्ये सामावले की. आयुष्य किती निरर्थक असतं ना, जेव्हा आपलं असं कोणीच नसतं. तिने हळुवार त्याच्याकडे पाहत म्हटले, "हो, खरं आहे. पण तुला आता असा का प्रश्न पडावा?" "नाही, म्हणजे आता तर तुझ्या आयुष्यात मी आहे, आई आहे. सर्वच गोतावळा आहे तुला. मग असं का? की तुला आज्जूची आठवण आली?" त्याला माहीत होतं की तिच्या आजीला आपल्या किती मनात मानत होत्या. पण जसं आजू आपले खरे खुनी आहे, हे कळल्यापासून तिने एकदाही त्यांचं नाव घेतलं नव्हतं. ज्याचं खरं तर त्यालाही आश्चर्य वाटत होतं. पण विचारू कधीतरी असा विचार करून तो शांत होता. पण आज दोनदा ती असं बोलून गेली होती. त्यामुळे त्याला उगाच असं वाटून गेले की तिला तिच्या घरच्यांची आठवण येत असावी. जे ऑब्व्हियस होतं. नो, नेव्हर. मला त्यांची आजच काय, पण कधीच आठवण येणार नाही. माझे आई-वडील तुझे निष्पाप वडील काढून घेतले. ज्या व्यक्तीने माझाही फक्त उपयोग करून घेतला, अशा माणसाबद्दल आता माझ्या मनात काडीचीही भावना नाही. मला त्या व्यक्तीबद्दल विचारही कधी नाही करायचा. ना त्याबाबत तू परत बोलायचं आहे. पण त्याचं बोलणं ऐकून ती मात्र रागात आली. तिच्या आवाजात रागापेक्षा आत्ता जास्त दर्द होतं. ओके, ओके. नाही विचारणार मी परत. आय प्रॉमिस. त्याने पटकन कान धरत माघार घेतली. पण तू सकाळपासून ह्याच विवंचनेत आहेस, म्हणून मला असं वाटलं. बाय द वे, तू कुणाचा बुवा आता विचार करत होतीस? त्याने पुढे जाऊन स्पष्ट केलं व विचारलं. ते तर मी अनुष्काबद्दल विचार करत होते. ती परत आपला मूड ठीक करत नव्हते. अनुष्काबद्दल? त्याला मात्र आश्चर्य वाटतं. मध्येच असे काय तू तिचा विचार करायला लागली? त्याने आश्चर्याने विचारले. अरे, मी तिचा तर विचार खूप आधीपासूनच करत आहे तसं. फक्त आज तुझ्याशी बोलत आहे. त्याने तिने त्याला सांगितलं. ओके, पण असं काय? त्याच्या मनातले सर्व प्रश्न थांबले नव्हते. काय विचार करत होती ती अनुष्काबद्दल? काय तिला म्हणायचं होतं नक्की? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा माझी कथा मोहब्बत. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.